महत्त्वाची बातमी। माणुसकीला काळीमा फासणारा गंभीर प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे। वृद्धाश्रमाच्या नावाखाली वयोवृद्धांना उघड्यावर ठेवण्यात आलेला आहे। कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण हे उघड्यावर आहेत। दादासाहेब गायकवाड यांच्याकडून नातेवाईकांना उडवाउडीचं उत्तर देण्यात येत आहे। पुण्यात काळीमा फासणारी ही घटना, 16 रुग्णांची त्यांच्या उतारवयात हाल होत असल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले। चंद्रशेखर, पुण्यात काळीमा फासणारी ही घटना समोर येते। 16 रुग्णांची या ठिकाणी त्यांच्या उतारवयात हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे। नीलम, खरं तर जगामध्येच ही सगळी मानवता कुठेतरी नष्ट होताना किंवा माणुसकी नष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी सध्या पुण्यातील घोरपडी परिसरामध्ये पाहत आहे। खरं तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की पुण्यामध्ये सध्या 9 ते 10 डिग्री सेल्सिअस असं वातावरण आहे। इतकी कडाक्याची थंडी आणि या सगळ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सगळे वृद्ध जे आहेत ते असे आपल्याला दिसत आहेत। पुण्यातील घोरपडी परिसर हा सगळा परिसर आहे आणि या ठिकाणी या सगळे हे जे वृद्ध आहेत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सोडलेलं आहे आणि या सगळे नातेवाईक आस्क वृद्धाश्रमाचे जे दादा गायकवाड आहेत त्यांच्याकडे आहेत। खरं तर दादा गायकवाड यांची सुद्धा जबाबदारी आहे की यांना चांगल्या पद्धतीने यांचं संगोपन पालन पोषण करणं आवश्यक आहे, परंतु ते सुद्धा या ठिकाणी होताना दिसत नाही। यामध्ये जर पाहिलं तर पुरोहित नावाचे एक ग्रस्त आहेत ते या सगळ्यातून गायब आहेत आणि याची तक्रार जी आहे ती पुष्कर तुळजापूरकर यांनी पोलिसांकडे केलेली आहे। आणि या सगळ्या या ठिकाणी जे रुग्ण आहेत, जे वयोवृद्ध रुग्ण आहेत, त्यांच्याशी आपण काही बातचीत करू शकता का? त्यांच्या काय समस्या आहेत? नक्कीच आपण या विभागाचे जे दादा गायकवाडजी काय सांगाल? सगळे अशा पद्धतीने जे आहेत थंडीमध्ये आपल्याला दिसत आहेत, काय तुम्ही हेळसांड करताय? सगळे नाही, हे हेळसांड नाही, ही महाराष्ट्र सरकार हेळसांड करते। पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनानं जे मनोरुग्ण बेवारस अनाथ, जे फुटपाथवरती उकिड्यावरती जे वैफल्यग्रस्त मरणासन्न अवस्थेमध्ये जीवन जगत आहे त्यांची खरं देखभाल करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, महाराष्ट्र सरकारच्या पुणे महानगरपालिकेची आहे। परंतु ते काम मी करतोय। यासाठी मी पुणे महानगरपालिकेला जागा मागितलेल्या गेल्या 8 वर्षापासून त्यांना जागा मागतो, परंतु पुणे महानगरपालिकेनं आम्हाला कुठलीही या आजी आजोबांना सांभाळण्यासाठी जागा दिलेली नाही आणि आम्हाला या आजी आजोबांना सांभाळण्यासाठी दुसरीकडे जी जागा भाड्यानं हवी आहे ती आम्हाला कुणीही ह्या आजी आजोबांकडे बघून आम्हाला कुणीही जागा द्यायला तयार नाही, म्हणून आम्हाला नाईलाजाने सरकारला पत्र व्यवहार करून या जागेवरती आंदोलनाला बसवावं लागलेलं आहे। यामधील एक पुरोहित नावाचे जे वृद्ध होते ते गायब आहेत, ससूरमध्ये सुद्धा नाही। तुमच्यावर आरोप केलेत पुष्कर तुळजापूरकर। पुष्कर तुळजापूरने हे जातीय दोषातनं माझ्यावरती आरोप केलेले आहेत। पुष्करचे जो नातेवाईक होता, पुष्करनं आणि पुष्करच्या बायकोनं आणि त्या पुरोहितच्या बायकोनं यांना याच्यामध्ये ॲडमिट केलं होतं, ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि पुष्कर आणि त्याचे नातेवाईक हे त्या जागेवरनं पळून गेलेले आहेत। पुष्कर त्या याला टाकून पुरोहितला टाकून हे लोक पळून गेलेले आहेत। नातेवाईक ससून हॉस्पिटल प्रशासनानं त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता पुष्कर किंवा त्याचे नातेवाईक कुणीही भेटून आलेले नाहीत, म्हणून ससून हॉस्पिटलनं त्याचं पुनर्वसन व्हावं म्हणून त्यांनी माझ्याकडे दाखल केलेलं होतं। परंतु माझ्याकडे दाखल केलं असं कधी 1 वर्षांपूर्वी। पुष्कर आज जागी झालेला आहे। का जागी झाला? तर त्या प्रॉपर्टीसाठी झाला, त्या प्रॉपर्टी याची घ्यायची आहे पुरोहितची। सांगतो तर तो माझ्याकडे ज्यावेळेस दाखल झाला होता, ससून हॉस्पिटलकडून दाखल झाला होता, त्यावेळेस तो माझ्याकडे आल्यानंतर 1-1.5 महिन्यामध्ये आसपास त्याची तब्येत खालवलेली होती, तो जेवण काय करत नव्हता। त्याचा जीव वाचावात 2 दिवस जास्त वाचावेत म्हणून त्याला मी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे। तिथून पुढे काय झालं ते मला माहिती नाही। तुम्ही अशा पद्धतीने सगळे वृद्ध आहेत त्यांना थंडीमध्ये ठेवता, किती अत्यंत भयानक सगळी परिस्थिती आहे। 18 ते 20 वृद्ध आहेत, तुम्हाला हे सगळे वृद्ध जे आहेत त्यांची जबाबदारी दिलेली आहे। नेमकी जबाबदारी काय आणि तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं हेळसांड का करता? हेळसांड नाही, या जागेवरती आम्ही या जागेवरती हे छत जरी असलं, छताच्या खाली आम्ही या जागेवरती त्यांना सांभाळत असतो। संध्याकाळी आता दिवस आलेला आहे, तिथं आम्हाला स्वयंपाक करायचा असतं, नाश्ता पाणी करायचा असतो, ऊन त्यांच्या अंगावरती पडावं म्हणून आम्ही त्या जागेवरती यांना उन्हामध्ये ठेवलेलं आहे। झोपायला ते पूर्णपणे या जागेवरती असतात। थंडी इतकी भयानक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।